कशात बघते? सोप्यात सोपं कोणतं ते पाहते. शॉर्टकटची सवय लागलेली आहे. शॉर्टकट कोणती सवय लागलेली? ते जे असतात ना रस्त्याच्या मधोमध ठेवलेले ते डिवायडर, मनानच डिवायडर किती छान केले तरी त्याला रस्ता कुठं भेटते का बघत येत मधून झाला असे सांबट गवसरी तरी जाते. म्हणजे यू टर्न घेऊन जायचं ते थोडस लांब पडतंय म्हणून माणसं काय करतात? कशातून? शॉर्टकट. सोपं कसं पडेल अशा मानसिकतेतला समाज आहे. कष्ट कमी आणि फळ जास्त. आणि बाकी समाजाची जी मानसिकता आहे बाकीच्या क्षेत्रातल्या लोकांनी ओळखली आहे ना. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता अवघडातले काम सोप्यात आलेत. पहिले जे अवघड होते ते कशात आले? सोप्यात. तुम्ही आता जेवढे मंडळी आहात जुने, आता तुम्हाला 70 वर्ष झाली असतील, म्हणजे तुम्ही दोघांनाही मोठ हाणलेले आहेत का नाही हाणल्या? मोठ हाणली का दादा? मोठ. अरे बाबू महाराजांसोबत राहिलेले आहेत म्हणले. मी जरा नवीन आहे इकडं, पण महाराज आलेले आहेत म्हणे. जिनिंग कुठंतरी कीर्तनात होते म्हणे. जिनिंगला कुठंतरी लांब असेल, आलेले आहेत महाराज. मी पहिले आलो इकडं. मी सगळ्या मंडळीला विचारतोय तुम्ही मोठ हाणली, आता मोठ आता जर ह्यांना हाना म्हणले, ह्यांना शक्य आहे का? मग ह्यांनी काय केली? मोठ बंद केली, मोटर चालू केली. मोठचीच काय केली? मोटर. अवघडातलं सोप्यात. ह्या जेवढ्या म्हाताऱ्या महिला मंडळी आहेत ना, आता मी फराळाला गेलतो ना, ते आजी होत्या कॉटवर बसलेल्या, त्या म्हणल्या माहेरचं नाव माझं गंगा आहे आणि सासरचं गोदावरी आहे. मी नाव बी किती चांगलं. बैठकीला अशी माणसं राहिली नाही तो आता. बैठकी वस पडल्यात. बैठकी काय पडल्यात? बैठकी तिथे गेलो की मी त्यांच्याच त्या ह्याच्यावर जाऊन बसलो. आणि हे जे जुने लोक आहेत ना त्यांचा लय आशीर्वाद लागते. लय मयाळू लोक आहेत ते. कसे आहेत लोक? आपल्याला तर जीव लावतेली यात नवल नाही, परक्याला जीव लावतात. माय वागा कोण्या गावचा आहेस माय, ही भाषा या लोकांची. आता तर बाकीचे लोक ड्युऱ्यावर ढोरावणी बघायला ते कोणी एकाकडे. की आता जी पुढची पिढी आहे ना कशी बघायली? पाण्यातच बघायली, ड्युऱ्या ढोरावणीच बघायली. जस काय हो धुरा सारला. कधी ज्या माणसाचा संबंध नाही, कधी ज्याला बघितलं नाही, त्याच्यावर काय घुरकायचंय हो? आल्या आल्या एक जण मला घुरकू लागलो. म्हणला बापरे फॉर्च्युनर आहे. तुम्ही मग ओळख नाही काय नाही. घुरकायचा काय संबंध आहे? अरे जीव लावा, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम आहे. ह्याच्या जुन्या माय मावल्या आहेत ना, चुलीवर स्वयंपाक केला त्याने, चुलीवर. ती चूल पावसाळ्यात कशी पेटायची, किती अवघडात पडत असेल. सरपण ओलं, गौऱ्या ओल्या, पराठ्या ओल्या, तुराट्या ओल्या. मग हे शासनाला कळलं, हे बघा हे अवघडात पडत आहे का? हे म्हणाले आवर बाबा पुढचं गाव आहे, याला सोडतो काय मी आज. इकडं बा, शासनाच्या लक्षात आलं हे अवघडात पुढची पिढी पडू शकत नाही, म्हणून त्यांनी सरपण बंद केलं. उज्ज्वला गॅस योजना आणली. कोणती? मागील त्याला कनेक्शन. कसं मागल त्याला कनेक्शन? म्हणजे अवघडात पडणारा समाज नाही हे शासनाच्या लक्षात आले ना, तसं शास्त्राच्या लक्षात आले. विठाला शास्त्रानं ओळखली समाजाची मानसिकता. समाज कशा विचाराचा आहे सांगू का तुम्हाला? ज्ञानोबरायची भाषा सांगतो. फक्त बोलू नका भैया, बोलू नका म्हणा, बोलू नका म्हणा. शांतता बाळगा. मला 1 तासच बोलायचे, तरी तुम्हाला कोणी म्हणलंच असेल ह्याचं कीर्तन कहायला घेतलं, लय कमी कीर्तन करते म्हणलंच असेल. म्हणलं असेल कोणतरी तुम्हाला. बरं नाही म्हणलं, बरं जाय, कमी करीत नाही. मग शास्त्राचा विचार असा आहे,
देखे रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, परिते अतिरुच्च व्हावे, मधुर जैसे. ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाची मानसिकता ओळखली, नाडी परीक्षा झाली. ज्ञानोबाराला नाडी कळली होती समाजाची. माणसाचं कसं आहे बघा, आजार दुरुस्त व्हावं पण औषध कसं पाहिजे, औषध कसं पाहिजे, गोड पाहिजे. देखे रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे, मधुर जैसे. म्हणजे आजार जडलाय पण आजार दुरुस्ती करण्याकरता कडू औषध प्यायची लोकांची तयारी नाही, अवघडात पडायचं नाही. कसं पाहिजे औषध, मग गोड. बस. अजून त्याच्या पुढचा निघालाय अजून समाज, त्यांचं म्हणणं औषध पाहिजे आम्हाला पण फुकट पाहिजे. आता पुढचा आलाय समाज, त्याच्या पुढचा आलाय फुकट पाहिजे आणि पुन्हा आम्ही जाणार नाही मेडिकलला, घरी आणून द्या. कशा आणून द्या, हे पुढचा समाज आहे. आम्ही मतदानाला येतो, अवघडात लोक पडणार नाहीत हे ज्ञानोबारायाच्या लक्षात आलं. अवघड सांगितलं की माणसं लांब पळतात, हे एक लक्षात ठेवा. कुठली असू द्या माणसं, अवघड दिसलं की काय म्हणतात, ही आपल्या बसची गोष्ट, तिकडं डोकं घालण्यात मजा नाही. म्हणून साधू संतांनी काय केलं, समाजाला गोडी लागेपर्यंत थोडी भाषा सोपी वापरली. विठाला विठाला. ज्ञानोबारायाने समाजाला पाचारण केलं, या मंदिराकडे या, देवळात या. लोक म्हणले नको बाबा, आम्हाला तुमच्या नादी लागून आम्ही संसारिक आहेत. अरे तुमचं भलं होईल, मुक्ती प्राप्त होईल तुम्हाला. त्यावेळेस समाज म्हणला पण मुक्ती प्राप्त करायला तेवढा वेळ कुठे आम्हाला. आणि मग ज्ञानोबाराय म्हणले अरे तितका वेळ लागणार नाहीये, आता सोपं आहे, तुम्हाला थांबायचेच किती इथं, बसायचेच किती इथं. लोक म्हणले किती वेळ, किती वेळ म्हणल्यावर ज्ञानोबारायने वेळ सांगितला. देवाची द्वार उभा क्षणभर, देवाची द्वार उभा क्षणभर, देवाची देवाची द्वार उभा क्षणभर, देवाची द्वार उभा क्षणभर, देवाची द्वार उभा क्षणभर, देवाची समाजाला ज्ञानोबारायांनी सोपं सांगितलं. समाज अवघड म्हणल्यावर धजत नाही. अवघड म्हणल्यावर काय होते, समाज माग सरकतो. नको बा, आपलं काम नाही ते. परमार्थ म्हणजे अवघड आहे, परमार्थ म्हणजे कठीण काम आहे. परमार्थ म्हणजे वेळ द्यावा लागतो. संसारात आपल्याकडे कुठं वेळ आहे, म्हणून माणसं लांब 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 जाऊ लागली. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्यांना जवळ ओढण्याकरता जवळ बोलावलं आणि जवळ बोलावून सांगितलं अरे जास्त वेळ लागत नाही परमार्थात, फार सोपं आहे. किती वेळ बसायचे तुम्हाला, फक्त क्षणभर. आणि क्षणभर म्हणलं की म्हणे भोयावरी केलं क्षणभर, सोपं आहे.
हे कसं आहे, कोण्याही क्षेत्रात गोडी लागेपर्यंतच आहे. गोडी लागली ना, आता हे जे बारीक बारीक असतात ना,